भाजपाने अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमध्ये एमआयएमशी केलेल्या हातमिळवणीवर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे। या अनैसर्गिक आघाड्या करणाऱ्यांवरती कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। आता या आघाड्या तुटणार असल्या तरी सुद्धा या निमित्तानं विरोधकांच्या हातात टीकेसाठी मुद्दा मात्र मिळालाय। अंबरनाथ अकोटमध्ये भाजपा आघाड्यांवर मुख्यमंत्री नाराज। भाजपची अंबरनाथमध्ये काँग्रेसशी तर अकोटमध्ये एमआयएमशी हातमिळवणी। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर ही भाजपची भूमिका। संजय राऊतांचा घणाघात। काँग्रेस आणि एमआयएम कडून मात्र आघाड्यांचा नकार। राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा सुरू असताना अंबरनाथ आणि अकोटमध्ये नगर परिषदेत सत्तेसाठी भाजपनं केलेल्या आघाड्या टीकेचा विषय ठरल्या। शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अंबरनाथ विकास आघाडी अस्तित्वात आली। भाजपची काँग्रेससोबतची ही युती अभद्र असल्याचं शिंदे शिवसेनेनं म्हटलंय। भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि भ्रष्टाचाराचे अगदी उघड भ्रष्टाचार होत आम्ही कुठे डोळ्याने पाहिल्यामुळे आम्ही शिवसेनेची युती केलेली नाही। जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत, ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे। मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी, तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते येऊ शकते। एखादी नगरविकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं। पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कोणाच्या वेठीस बांधत नाही। निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची युती झाली असेल तर तेही बघेल। तर अकोटमध्ये बहुमतासाठी भाजपनं अकोट विकास मंचची स्थापना केली। त्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम एकत्र आले। यावरून एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येतोय। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे हे मुस्लिम मतांसाठी। तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही तर एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय। महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी आठतोंडी आहे हे महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे। उबाठांनी काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केला आहे। काँग्रेस आणि एमआयएमशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपवर ठाकरे शिवसेनेकडून सडकून टीका करण्यात आली। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर ही भाजपची भूमिका आहे, अशी खरमरीत टीका संजय राऊतांनी केली। तर काँग्रेस आणि एमआयएमनं अशी कोणतीही आघाडी करण्यात आलेली नाही अशी भूमिका घेतली आहे। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस। भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्या भूमीत। भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता। कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे। भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मी इमिजिएट माझे जे प्रभारी आहे त्यांना सांगितलं मला लिहितमध्ये तुम्ही 10 मिनिटांमध्ये पाठवा करके, मी 10 मिनिटांमध्ये आपल्याला देतो। नक्की 200% मतलब याच्यामध्ये काही नाही। आमची राजनीती भाजपच्या विरोधातच आहे, म्हणजे याच्यामध्ये काही दुमत नाही। शिंदेंच्या शिवसेनेसारख्या सहकारी पक्षानं आणि विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे। काँग्रेस आणि एमआयएमशी युती खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक पातळीवरती काँग्रेस आणि एमआयएम सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही। ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही। अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल। स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे। ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। मुख्यमंत्र्यांच्या या पवित्र्यानंतर
अंबरनाथ आणि अकोटमध्ये अनैसर्गिक आघाडी होणार नाही हे स्पष्ट झालंय. भाजपकडून सुद्धा कोणाशीही आघाडी करण्यात आलेली नाही असं आता सांगण्यात येतंय. या सगळ्या प्रकारानं सत्तेसाठी भाजप तत्वांना तिलांजली देऊ शकते असा संदेश मात्र गेलाय. तसंच महापालिका निवडणुकीत भाजप विरोधी प्रचाराचा मुद्दा विरोधकांच्या हाती लागलाय. मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेत या आघाड्या रोखल्या असल्या तरी या सगळ्या घटनेचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्ये होणार का हे आता पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.